नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल माठाच्या पाल्याची भाजी। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। तर इथे मी लाल माठ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेणार आहे। कुठलीही पालेभाजी बनवताना सुरुवातीला पालेभाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्याच्यानंतरच चिरून घ्यायची आहे। त्याच्यामुळे त्याच्यातील जीवनसत्व निघून जाणार नाही। इथे आपली पालेभाजी चिरून झालेली आहे। आता इथे आपण कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत। तेल गरम करून झाल्याच्या नंतर एक छोटा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। पालेभाजीला कांदा आणि तेल जरा जास्त वापरायचे, त्याच्यामुळे भाजी चविष्ट होते छान। कांद्याला थोडासा लालसर कलर आल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या घालून घ्यायच्या आहेत। इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये चिरलेल्या माठाचा पाला घालून घ्यायचा आहे आणि भाजी पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे। आता भाजी आपल्याला झाकण ठेवून एक 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता इथे आपण झाकण काढून घेणार आहोत आणि भाजीला पुन्हा एकदा चमचा फिरवून घेणार आहोत। भाजी आपली इथे शिजलेली आहे। पालेभाजी असल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि मंद आचेवर भाजी शिजवायची आहे, जेणेकरून करपली जाणार नाही। आता यामध्ये आपल्याला ओले खोबरे घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा भाजी आणि खोबरे मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे। तर इथे आपली माठाच्या पाल्याची भाजी बनवून तयार आहे। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।